दिलं होतं ते आज या ठिकाणी चिखली तालुका जिल्हा बुलढाणा निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष राजेंद्र लहाणे, गजानन सुशीला मुरलीधर पोपळे हे गट विकास अधिकारी चिखलीमध्ये कार्यरत आहे. यांना आम्ही 4 तारखेला तक्रार अर्ज दिला होता की पूर्ण कर्मचाऱ्यांना शिस्तीचं पालन या ठिकाणी हालचाल लेटर असेल, आय कार्ड असतील, त्यानंतर माहिती अधिकाराचे फलक असतील, हे सगळे अन्य सूची 30 सूची आम्ही यांना दिलेल्या त्या सूचीचं पालन करण्यात यावं असं सरांनी मला आश्वासन दिले आणि इथून पुढे कार्य चांगलं होतील आणि सर्वसामान्य जनतेला कुठेतरी न्याय भेटल. जनताच मालक आहे असं 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलंय. धन्यवाद सर. हे तुमचं नाही केलं सूचना तुम्हाला दिलेल्या एजंटने तुम्हाला दिलेले सूचनेचं पालन करा. आमचं काही तुमच्यावर काही आक्रमण नाही किंवा काही वाद नाही, काही भांडण नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पाणी टंचाईच्या गावाची मला यादी द्या तुम्ही, ज्या ज्या गावात पाणी टंचाई त्याच्या, आणि जे जे जिथं जिथं महाजल कोणत्या योजना झाल्या असतील त्या योजनेची पण नावं द्या, याद्या द्या. कारण काय झालेलं खूप काही योजना सरकारनं त्या ठिकाणी दिल्या आणि सरपंच आहे ना गावकऱ्या मिळून कोणाला गावकऱ्याला पाणी नाही, सरपंचाच्या घरी पाणी नाही. बर बर. आणि आपला दुसरा प्रश्न होता घरकुलाचा प्रश्न. घरकुलाचे किती हप्ते तुम्ही वाटप केले लोकांना, किती दिले? कारण काय होतंय, ग्रामसेवक झाले मालक आणि जनता झाली नोकर. हे कुठेतरी त्याची दोरी कमी झाली पाहिजे. कारण जनता ही मालक 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं जनता मालक आहे, पण आता भांडण अशी झाली की आम्ही गुलाम होऊन बसलो. आम्हाला वारंवार चक्र मारावं लागतं तुमच्या दारी. कर्मचारी आमच्या संघ व्यवस्थितरित्या बोलत नाही. एक ग्रामसेवक त्या गावाचा मालक होऊन बसला, त्याच्या नावातच ग्रामसेवक सेवक आहे, पण ते झाला मालक. तर हे घ्या साहेब, एकदा मी तुम्हाला येतोय पूर्णपणे आम्हाला येतं पाठपुरावा येतं, लवकरात लवकर करून द्या तुमचे. आम्ही जसं तुम्हाला ते दिलं तर प्रत्येकाच्या गळ्यात आम्हाला आय कार्ड दिसायला लागेल. थोडंफार बदल झालाय.